काय हे बघा, हे थर्ड फिंगर दिसतं बघा, हे मोठं फिंगर हे बघा साईडला दिसतं बघा, हे बघा, हे जरासं स्वेलिंग आलेलं आहे. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि कसे आहे तुम्ही सगळे? बरे आहे ना? मी पण बरी आहे. चला मग आता मी 3 दिवसाचा गॅप घेतली होती क्योंकि मला खूपच बरं नव्हतं म्हणजे हेच व्हायरलच होतं, मतलब की सर्दी खोकला ताप. हे बघा अजून गुडियाला आणि मलाच, आरोही बरी आहे, फक्त आम्हाला दोघांनाच खूपच झालं होतं म्हणून मी जास्त मी फ्रायडेला लास्ट व्हिडिओ टाकली होती, ते पण 2 मिनिटाचं. कशी आहे गुडिया तू? बडी. आणि आज ना म्हणजे की आज उठूया, तिकडं घर पण कसं तरी झालेलं, 3 दिवस झाले, मतलब की उठून मी जरासं काम करत होते. असं बघितलं तर मी किचनमध्ये जाऊन फक्त वरण भात लावते तेवढंच, बाकीचं मी आता बघितलं तर ना चपाती भाजी भाकरी काय केलं, काहीतरी करूया क्योंकि आज पूर्ण ते तापामुळे आणि ते सर्दी खोकलीमुळे ना पूर्ण तोंडाचं जरा टेस्टच हे झालेलं आहे. आणि एकतरी हे व्हायरल इन्फेक्शन, आणि ॲक्च्युली मला कसं आहे, मला बरं नसलं की मी अजिबात काही जेवत नाही. त्याच्यामध्ये ते जेवण सोडली 1-2-3 दिवस म्हणून ते कॉन्स्टिपेशनचा एक प्रॉब्लेम होऊन बसला. पाणी पिल्ली नाही, हे पिल्ली नाही, आता काय नाही. तरी पण कालपासून मग जास्त जरा पाणी पिल्ली, आता काय नाही, आता बरी आहे. मी म्हटली की आज तरी उठून जरा लवकर जरा उठायला होत नव्हतं, तरी पण मी पुलाव करून दिली. पुलावमध्ये खिचडी म्हणा एकच आहे, म्हणजे सगळं डाळ मिक्स करून, क्योंकि भाजी पण सगळं संपलेलं आहे. आता उद्या जाऊन नॉर्मल लोकांना सर्दी खोकली होते ना, ते तेवढं त्रास होत नाही, लेकिन कुणाला जरा सायनोसिसचा प्रॉब्लेम असते, जरासा अस्थमाचा प्रॉब्लेम असते ना, त्यांना जरा त्रास खूपच होते. मतलब की असं ना मध्ये श्वास घ्यायला खूप त्रास होते. असं नॉर्मल लोकांना सर्दी खोकल्याचं की ठीक आहे, लेकिन मला जरा सायनोचा प्रॉब्लेम आहे आणि मला मध्ये ना म्हणजे की झाला तर 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी एक वर्ष झालं असणार, अस्थमाचा अटॅक पण आले होते मला. मतलब की तेव्हा माझं वेट पण खूपच वाढलं होतं. त्याबद्दल ना ते थोडंसं असं हे कफ म्हणजे की कफ आणि सर्दीने खोकलीला झालं ना, ते कारण अचानक ते अस्थमा येतच आहे त्याच्यामध्ये, ते आपल्याला असं ब्रीथिंगला हे वगैरे ना खूपच त्रास होते. त्याबद्दल ना आपण जरा रिकवर व्हायला, तर नॉर्मल लोक रिकवर की 15 दिवस लागले, तर आपल्याला कसं 20 दिवस लागणार, नाहीतर 1 महिना लागू शकतं. आता हे जरा खोकली जरासं कमी झालेलं आहे, लेकिन असं पूर्णपणाने नाही. त्याबद्दल आरोहीला तर आपण जवळ घेतच नाही क्योंकि ती एक बरी आहे ना, तर हे मग तिला इन्फेक्शन नको म्हणून फक्त गुडियाला आणि मलाच झालेलं आहे. तिचं पण अँटीबायोटिक चालू आहे, मी पण 4 दिवस घेतली. आता काय नाही, मग आज मी सकाळपासून ब्लॉगिंग स्टार्ट करायचं म्हणजे काय झालं, आज तरी मंडे आणि आमच्याकडे ना दर मंडेला लाईट जातच. मग आणि कसं आज ना लाईट पण गेलं होतं, मध्ये की कसं आहे की 2-3 वेळा लाईट जाऊन परत आली. मला वाटतं की गणपती आहे म्हणून त्यांनी काढले नसणार, आणि लाईट गेली परत आली, लाईट गेली असं म्हणजे, आणि पाणी पण सोडले नाही आज. एकतरी मंडे एवढं काम असतं, आणि मला कसं आजारी आता एक बघा 3 दिवस फक्त झोपून आहे, आणि आजारीतून उठले की असं वाटतं की सगळं म्हणजे की बेडशीट हे ते सगळं धुवून टाकायला पाहिजे, म्हणजे की ते काय की असं म्हणते की असं निगेटिव्ह असं हे होतं, मतलब की पूर्ण स्वच्छ नाही असं वाटतं. त्याबद्दल सगळं बेडशीट काढली सगळ्यात, तरी पण अजून चादर वगैरे धुवायला पाहिजे क्योंकि पाणीच आलं नाही आहे बरोबर. आलं 3-4 वेळा पाणी, फक्त 15-20 मिनिट थोडं पाणी, कसं त्यामध्ये काम करायचं. तरी पण थोडं मी जस्ट आत्ता आंघोळ सगळं पहिलं घर क्लीन केली, कपडे धुतले सगळे, आत्ता जस्ट मी आंघोळ केली. चादर वगैरे धुवायचं होतं, आता मी रात्री धुवून घेते, बघूया रात्री पाणी आलं तर, नाही तर उद्या सकाळी परत उठून धुते. मग आता सकाळी उठली आणि मी म्हटलं की आज काहीतरी म्हणजे की तोंड पण एवढं खराब झालेलं आहे ना, मतलब की ते काय म्हणतात ते फिवर कोल्ड कफमुळे ना कायच म्हणजे की मी असं बघितलं तर 3 दिवस झाले काही खाल्लीच नाही, मतलब की असं हे नाही म्हणजे की कायच चांगलं वाटते. असं वाटते काहीतरी स्पायसी खायसारखं, काहीतरी आंबट खायसारखं, म्हणजे की पूर्ण तोंड सगळं हे झालेलं आहे, काहीतरी स्पायसी. मग त्यामध्ये आज पराठा करून घेऊया की बाकी काय ऑप्शन नव्हतं. मी म्हणायला लागले उपीट पोहे नको, मग पराठाचं मी सगळं पीठ मळली आणि सगळं ते स्टफिंग पण सगळं करून ठेवलं. ह्यांचे बाबा बाहेरनं ना इडली आणले, त्यांनी विचारले पण नाही आहे, मग इडली आणले, तेच 2-2 खाल्लं. मग मी काय केलं, त्यांच्या डब्यासाठी पण ती पुलाव केली, तेच मी जास्त केली होती दुपारीसाठी पण.
मग आता परत तर पराठा की मला आरोहीला आयराला झालं ते 2-2 इडली 6 इडले आणले होते, 2-2 इडली खाल्ली बस झालं ते. मग आता मी काय केले मग ते पीठ आणि ते स्टफिंगना फ्रीजमध्ये ठेवून टाकली. आता आपण रात्री करूया. मग आता पुलाव केलेली आहे तर तेच खाऊन ते पण मला खायचं इच्छा नाही आहे. आता बघतेच म्हणजे की काय असं खायचं कसं वाटतेच नाही. असं वाटतं की भाकरी करायचं आणि काय तर झणझणीत मतलब की तिखट ना काय म्हणतात ते ठेचा मिरचीचं ते पण करायला माझ्याकडे आता मिरची पण नाही आहे. आता असणार फक्त 4च, लेकिन ते 4 मिरचीने काय बरं होणार. आणि त्याला कसं ते ठेचायला ना असं म्हणजे असं कच्चा टोमॅटो पाहिजे, क्योंकि माझी आई असं करत होती म्हणजे की कच्चा टोमॅटो असल्यानं त्याचं छान टेस्ट येतं. असं ते पिकलेले टोमॅटो एवढं येणार नाही. आता उद्या गेले की सगळं आणते आणि पहिला ठेचा करते. क्योंकि 8 दिवस झालं ठेचा करायला लागले, ते वेळच मिळेल नाही. मागच्या आठवडी करणार होती तर पण वेळ झाला नाही, वेळ मिळाला नाही. त्याबद्दल त्याने कसं ते पाप माझे 3 दिवस झाले मी झोपून आहे. फक्त किचनकडे पण जास्त गेलीच नाही. फक्त भात आमटी तेवढंच केली, आली झोपली. मग ती की बाकी हां चला कपडे देऊ अंघोळ एवढं बाकीमध्ये की मी रेग्युलर कसं काम करते बघा, क्लीन हे पूस ते असं मी 3 दिवस झाले. क्योंकि एवढे माणसाला असं होते ना एक लास्ट स्टेज येते तेव्हा कायच नको करायचं, फक्त झोपूनच राहावे असं माझं स्टेज आलं होतं. आणि मी का सारखं आजारी पडत नाही, लेकिन कधी आजारी पडली ना तर अशी वाईट पडते ना म्हणजे की उठतच नाही आहे. लेकिन पाप मुलं पण हे म्हणायचे की कायच नव्हतं, लेकिन तरी पण असं गप्पच मध्ये की असं काय डिस्टर्ब करत नव्हते, काय नाही. मम्मा झोपली आहे तर झोपू दे असं त्यांचं हे होतं. चला मग आजपासून मी रेग्युलर व्हिडिओ टाकते. कोण नवीन असले तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा. 3 दिवस तर रेस्ट पाहिजेच होतं, क्योंकि आपलं जीवावर असते. आपण बरी असलो तर पुढे आपण करणार ना. नाही आता नवीन यूट्यूबर बनलेलंच आहे, चला आपण रेग्युलर व्हिडिओ टाकायला पाहिजे असं काय नाही. आता आपल्यालाच एनर्जी नाही, हे व्हिडिओ शूट कोण करणार, एडिटिंग कोण करणार, सगळं प्रॉब्लेम आहे ना. त्याबद्दल 3 दिवस झाले कारण की झोपूया, क्योंकि मला तर असं वेळ तर खूपच झोप कमी आहे. लेकिन 3 दिवस ना फक्त मी झोपूनच काढलेले आहे. ते गोळीचं एक असर फक्त काय हे थोडंसं उठून मतलब की आपलं काय रेग्युलर, लेकिन असं पाहिजे तर मी जेवण बनवलीच नाही आहे. मतलब की 3 दिवस झाले ह्यानी कंटिन्यू बाहेरनंच ब्रेकफास्ट आणून दिलेले आहे आम्हाला. आणून दिलेले आणि आमच्या घरी कसं मी आता हे लहान मुलं आहे, कधी पण काय म्हणते मी ब्राऊन ब्रेड तर ठेवलेच असते. ब्राऊन ब्रेड, पीनट बटर आणि मेयोनीज वगैरे. आणि फक्त दुपारी नाही तर रात्री वरण भात मी लावत होती, फक्त तेवढंच. बाकीचं ते मला ते आमटी फोडणीमध्ये की फक्त ते तेवढंच फिक्का आणि तसंच खावं, क्योंकि काय एनर्जी नव्हतं. आणि ते स्मेलमुळे पण ते कसं ते मला काहीतरी विचित्रच हे होत होतं माझं, म्हणजे काय तर थांबायचंच नाही किचनकडे. हे बघा मग ते की ह्याच्यामध्ये मी सगळं माझ्याकडे कुठलं डाळ होतं ना सगळं डाळ मिक्स केली आणि असं करून टाकलं. सोडते आता ना 6 वाजलेले आहे आणि आता मी जरा डॉक्टरकडे चालली आहे. चला आता मी कुठल्या डॉक्टरकडे चालली, कुठं चालली तुम्हाला दाखवते मी. चला दोघे भेटतात बसली पण गजानन
हॅलो गायज, आत्ता बघा रात्रीचं 8:15 वाजलेलं आहे. आम्ही ना 6 वाजता डॉक्टरकडे गेलो होतो. ॲक्च्युली काय झालं, मी कोल्ड अँड कफ आणि ह्याच्यासाठी गेली नव्हती. मला 8 दिवस झाले दुसरा त्रासच चालू होतं. तरी पण मला काय वाटलं की ते कमी होणार म्हणून मी 8 दिवस असंच काढली. लेकिन ते असं आत्ता ते त्रास ना असं वाढलेलं आहे ना की मला ते सहन होई नाही. ते त्याबद्दल मी म्हटलं की आज पहिलं ते दाखवून येतं ना. ते ॲक्च्युली सर्जनलाच दाखवायचं होतं. आमच्या इकडे आहे सर्जन, आहे खूप मोठे सर्जन आहे आणि खूप चांगले पण आहे. मी त्यांच्याकडे गेले होते. 6 वाजता गेलो होतं बघा. आत्ता जस्ट मध्ये 11-20 मिनिटं झालं आम्ही घरी. मला झालं होतं काय म्हणते की आता 8 दिवस झाले. ते थांबा तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे बघा, हे मोठं फिंगर दिसतं बघा. हे मोठं फिंगर, हे मोठं फिंगर, हे बघा साईडला दिसतं बघा. हे बघा, हे जरासं स्वेलिंग आलेलं आहे. असं घट्ट टाईप वाटतं ना. हे बघा साईडला. हे ना जर काहीतरी जर इन्फेक्शन झालेलं आहे, त्याच्यासाठीच मी सर्जनकडे गेली होती. हे होऊन माझा 8 दिवस झाला ॲक्च्युली. आणि मला वाटतं की ते कमी होईल असं म्हणून. लेकिन आता हे बघा, हे फिंगरला पण झालेलं आहे. हे बघा, हे 3rd फिंगर दिसतं बघा. हे बघा, हे तरी आज ना थोडंसं एकदम ना, मी ते बाथरूमला ना ते हे असते बघा, ते दरवाजाचं ते चौकट काय म्हणतात, त्याला माझं असं पाय लागलं तर ना एकदम ते असं हे झालं. ते म्हणजे की आधीच मला ते दुखत होतं. फक्त हे बघा एवढंसं पार्ट असं पूर्ण दुखत नाही आहे. फक्त हे ना एकच एवढंसं साईडचं दुखतं. हे बघा, हे पण आणि हे पण. आणि हे तरी 8 दिवस झाले ना. आणि हे असं दुखतं ना. हे म्हणजे की जरा पण टच झालं तर ना असं ते म्हणतात ना, जीव गेल्यासारखं. बाई एवढं खूप खराब दुखतं. आणि हे पण दुखत होतं. त्याबद्दल मला भीती वाटलं ते की आज काय पण होऊ दे, क्योंकि 8 दिवस तरी मी बघितली हे. आणि हे 8 दिवस बघितले आणि हे बघा आता 2 दिवस झाले हे झालं. बघितली हे होते काय म्हणून. लेकिन ते नाही झालं. 2 दिवस झाले परत ते एक फिंगरला झालं. तर मला टेन्शनच झालं की काल आम्ही जाणार होतो. लेकिन काल संडे ना, तर काल तरी सुट्टी हॉस्पिटलला. शक्यता म्हणजे की कोणच डॉक्टर भेटत नाही संडेला. आणि बाय चान्स आपण गेलो तरी पण उगेच त्यांना की एवढं पण माझं काही सिव्हिअर नाही आहे की चला डॉक्टर पाहिजेच असतं. त्याबद्दल म्हणजे की आज जाऊया. आज डॉक्टर भेटले. आणि त्यांनी ॲक्च्युली मला ना तसलंच ना, हा पायाला पण ना एकदा झालं होतं. आमची ही गुडिया आहे बघा, ही गुडिया ना 7 महिन्याची होती तेव्हा ना मला हे पायाला झालं होतं. हे आहे ना, हे इकडचं ना माझं छोटंसं म्हणजे की मायनर ऑपरेशन झालं होतं. ही 7 महिन्याची होती तेव्हा. लेकिन ते वेगळं होतं. ते मला काय भीती वाटलं हे पण पायाला असंच, की हे होतं ना ते ऑपरेशन झालं होतं. ही 7 महिन्याची होती तेव्हा ना. त्याला इन ग्रोथ टोनवॉल असं काहीतरी म्हणतात. म्हणजे की साईडनं ते नख आहे ना, त्याला वाढवायला असं जागा काय मिळतात. त्याबद्दल ना त्याला ना अनस्थेशिया देऊन मग मला त्याला 2 स्टिचेस पण पडले होते. मला वाटलं की हे पण असंच होणार होतं. लेकिन सराने म्हटलं की असं काय, असं हे जरा वेगळं प्रकारचं आहे, क्योंकि एकदम ते 2-2 बोटाला असं होत नाही आहे. इन ग्रोथ टोनवॉल झालं तर एकच बोटाला होतं ते. लेकिन हे जरा दुसरं जरा इन्फेक्शन आहे. आणि असं काय घाबरायचं नाही आहे. त्यांनी आता परत आता 4 दिवस मी अँटीबायोटिक होती. ते परत म्हटलं की अजून परत 4-5 दिवस अँटीबायोटिक घे. आणि काय गोळ्या 2-3 प्रकारचे दिले अँटीबायोटिक, डायक्लोफिनिक. क्योंकि ते असं आणि कसं व्हायला लागले ना, ते कुठं ते हे झाले ना दोन्ही फिंगर, तिथंच काही ना काहीतरी टच व्हायला लागलं. म्हणजे की असं एकदमच असं माझा ओढणी पण टच झालं नाही. हे पण मुली येऊन ना एकदम सडनली तिथं पायाकडे जरा पण टच झालं तर ना असं डोळ्यातनं पाणी यायला लागलं. एवढं दुखा लागलं ते असं. मग ते डॉक्टर म्हटले की असं काय नाही आहे, एक 8 दिवस बघूया. मग ते गोळी स्टार्ट कर आणि परत सॅटर्डेला येऊन परत एकदा विजिट हे कर. ते क्रीम वगैरे दिलेलं आहे. आणि स्वच्छ ते धुवून सगळं ते बायचान्स त्याच्यामध्ये काय पण असं घाण गिन असलं तरी पण ना ते काढमध्ये की प्रेस करून काढायचं आणि क्रीम लावायचं असं म्हणून सांगितले मला. ते एक खात्री झालं की बाबा आधीसारखं तरी नाही ते. क्योंकि ही गुडिया 7 मंथची होती तेव्हा ते ऑपरेशन झालं होतं. तर एवढं प्रॉब्लेम झालं होतं ना. ही आरोही पण लहान तेव्हा 7 वर्षाची, ही 7 मंथची. ते पायाचं असं झालं कोणच बघणार नाही काय नाही. बापरे, असं की रडून मी दिवस काढले. की एवढं पायाचा त्रास घेऊन ना पायाला पिशवी घालून मी असंच काम करत होती. मग काय करणार, इलाजच नाही त्याला. असं म्हणजे की मला वाटलं की असंच हे झालेलं आहे.
लेकिन सरांनी एक म्हटलं की असं काय नाही, लेकिन तरी पण एक डाऊट आहे की सॅटर्डेपर्यंत ते आता हे 4-5 दिवसचं औषध दिले, तर मलाच म्हटलं की ती घरीच तू ड्रेसिंग कर, की मला माहिती आहे ड्रेसिंग करायचं. सर म्हटलं की ते घरीच ड्रेसिंग कर, चांगलं त्याला सगळं स्वच्छ पुसून काढ सगळं. तरी पण ते बायचान्स म्हणजे की सॅटर्डे मंडेपर्यंत ते कमी झालं नाही तर मग ते काय ते ऑपरेट करतात काय असं मला वाटतं. असं तरी पण डॉक्टर असं घाबरवले नाही, तरी पण म्हटलं की तुम्ही असं हे करा ते कमी होईल. आता बघूया, आता मी ती काय बायचान्स त्याच्यामध्ये काय घाण आहे पस आहे तर मीच सगळं ते प्रेस करून काढते आणि मलम लावते, क्योंकि मला ते ऑपरेशन नको. क्योंकि ना पहिल्यांदा ते ऑपरेशन झालं होतं ना, मला खूप ऑपरेशन करून घ्यायला काय नाही आहे, लेकिन मुलांना बघणार कोण हे कोण, तर ते खूप मोठं प्रश्न आहे. क्योंकि ना फर्स्ट टाईम ही 7 महिन्याची ते तर एवढं त्रास झालेला आहे ना, खूप त्रास झालेला आहे तेव्हा. आत्ता पण असं झालं तर ना खूपच प्रॉब्लेम होणार आहे. आणि एक मी कशाला घाई केली, आजच जायचं आहे, क्योंकि आता ह्यांचं अजून 8 दिवस सुट्टी आहे. मग ते की माझं कसं होतं, बायचान्स ऑपरेशन वगैरे सांगितलं तरी पण ना काहीतरी रिक्वेस्ट करून ना उद्याच करून घ्यायचं, आणि एक 4-5 दिवस तरी ह्याच्यामध्ये सुट्टी आहे ना, मग आपण कधी पण उठून काय पण करू शकतो. की नाही तर परत तिचं ट्यूजडेपासून ह्याच्या स्कूल चालू होणार. त्यासाठीच मी काय पण होऊ दे आता गेली. आम्ही 6 वाजता गेलो होतं, डॉक्टर आले 7 वाजता. आणि आमच्या आधी पण एक 2-3 पेशंट होते, फुल तिथं गर्दी खूप असतं पेशंट. त्याबद्दल हे तरी पण सर म्हणजे काय नाही, लेकिन ते पूर्ण बायचान्स त्याच्यामधलं ते हे निकललं नाही ना सगळं घाण, म्हणून ते ऑपरेट तरी करावं लागणार असं वाटतं. ते आता बघूया, आता असं काय व्हायचं नाही, मीच पूर्ण हे करते, त्याच्याकडे केअर घेते. लेकिन ते असं दुखायला लागलं ना, जरा असं छोटंसं असं टच व्हायला दे नाही ते असं, म्हणजे की चला बघा आता असं याचं छोटा कपडा आहे असं हे पडलं तर असं दुखायला लागलं ते, एवढं हे झालेलं आहे ते. काय बघा झालं तरी एकदमच काय काय होतात बघा. चला मग आता ह्यांना पराठा करू. आता त्याच्यामध्ये सर पण म्हणायला लागले की आधी हे मला मेडिसिन ना लिहून द्यायचं आधी, त्यांनी घ्यायचं आधी मला वाटतं की पहिले शुगर टेस्ट करेल, क्योंकि फॅमिली हिस्ट्रीमध्ये कुणाला पण शुगर असलं आणि असं सगळं काय पण झालं असतं की ते रिस्की असतात ना, असं काय पण असं इन्फेक्शन झालं ते रिस्की. त्याबद्दल मग तेव्हाच मला ताबडतोब हे शुगर वगैरे टेस्ट केलं. शुगर तरी काय नाही आहे, सगळं नॉर्मल आहे. मी तिचा बाहेर सिस्टरला विचारली होती की आतमध्ये व्हिडिओ शूट वगैरे करू काय, म्हणजे की ते फक्त बाहेरचंच केली होती. ते म्हणायला लागले की नको म्हणून, मग त्यांचं परमिशन नाही तर मग कसं करायचं, त्याबद्दल मी नाही केली, फक्त काय आहे ते बाहेरचंच केली. चला मग आता ह्यांना आता पराठा वगैरे देते. आता हा व्लॉग मी इथं संपवते. उद्यापासून रेग्युलर व्लॉग्स येणार आहे. प्लीज न चुकता बघा आणि फुल बघा. नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा, क्योंकि कधी मी व्हिडिओ अपलोड केला तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला मग सगळे सेफ राहा, सुखी राहा, गणपती सेलिब्रेशन एन्जॉय करा. चला मग उद्या भेटूया. मी कसं बोलते हे पण असं बोलते, बापरे दोघांना पण घेऊन कुठं सोडून जायचं, घेऊन गेलं तर बापरे किती 2 तास मस्ती केली तिथं हॉस्पिटलमध्ये, खूप मस्ती केली. सिस्टर बरोबर कसं बोलत होती. चला मग उद्या भेटूया. गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. गुड नाईट, बाय, टेक केअर. त्या पराठा खायला म्हणून सांग. तुम्ही पण खावा, आम्ही पण खातो. आता तुम्ही या आमच्याकडे म्हणायचा. तुम्ही पण खावा, आम्ही पण खातो. चला मग उद्या भेटूया. टाटा, बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट.